नीलिमा कुलकर्णी शो टाईममध्ये तुमचं मनापासून स्वागत. सप्तसूर ज्यांना नेहमीच साथ घालतात ते आपल्या सगळ्यांचे अगदी आदरणीय गुरु, सगळ्यांचं प्रेरणास्थान अशोक पत्की सर आज माझ्या सोबत आहेत. आणि सर, मनापासून स्वागत तुमचं शो टाईममध्ये. आणि सर्वप्रथम अमृत महोत्सवी वर्ष, त्यामुळे मनापासून शुभेच्छा. आणि ही अत्यंत मोठी कारकीर्द, अनेकांचं प्रेरणास्थान ठरलेली आहे. आणि आत्ता कसं वाटतंय या 75 वर्षात, आत्ता काय वाटतं? नाही, आता वय वाढत चाललंय, पण मला स्वतःला फिजिकली असं वाटत नाही की मी 75चा झालो. म्हणजे आम्हालाही वाटत नाही, तुम्ही एव्हरग्रीन आहात. अरे थँक्यू. की थकवा आलाय आता, हे आहे, पण म्हणजे तो जोश तसाच आहे जो तारुण्यात होता तो. आणि अजूनही मी काम करत असतो. आजही रेकॉर्डिंग चालू असतं माझं, जिंगल चालू असतात, अल्बम चालू असतात. पण बरं वाटतं. उलट माझ्यासाठी म्युझिक म्हणजे टॉनिक आहे. आणि जसं आज आपण या निमित्ताने भेटलेलो आहोत, तर 75 वर्षानिमित्त एक अत्यंत छान कार्यक्रम आपल्या भेटीला येतोय. तर त्या कार्यक्रमाविषयी आधी आम्हाला सांगाल का? षण्मुखानंदमध्ये करतोय. कारण काय, बाकीचे जे हॉल आहे ते 900, 1000, 900,000 आहे. आणि लोकांची नेहमी तक्रार असते, अहो तुमच्या शोला आम्हाला तिकीट नाही मिळालं, तिकीट नाही मिळालं. तर ह्यावेळी असं ठरलं की 75 आहे, तर एक मोठा म्हणजे ते 3-3.5 हजारची कॅपॅसिटी आहे. तर एकाच वेळी सगळं. आणि माझ्या प्रेमाखातर, म्हणजे आज मी 40 वर्ष जे काम केलं, तर त्याच्यामुळे जी मंडळी माझ्याकडे गायली, तर ते सुरेश वाडकर आहेत, साधना सरगम आहे, देवकी पंडित आहे, स्वप्नील बांदोडकर आहे, वैशाली सामंत आहे, मंदार आपटे आहे, माधुरी, सगळे म्हणजे मोठे लहान सगळे. आणि 2-3 पिढ्यांमधले सिंगर्स आहेत. म्हणजे केतकी माटेगावकर सुद्धा गाते उद्या, म्हणजे आजच्या तरुण पिढीतली अगदी प्रतिनिधी म्हणूया आपण, तर ती पण आहे. तर असं सगळं आहे. आणि वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी ऐकायला मिळणार लोकांना. आणि भव्य दिव्य असं करायचं चाललंय, आमच्या मनात आहे आणि होणार तो. कारण सुमन कल्याणपूर, ज्यांच्यामुळे मी आज संगीतकार झालो, तर त्यांना जाऊन भेटलो, म्हटलं असं की तुमच्या हस्ते माझा सत्कार झालेला मला जास्ती आवडेल. कारण बाकीचे कोणी येऊ शकतं, पण तुम्ही, कारण तुमच्यामुळे आज मी घडलो आहे. तर त्यांनी होकार पण दिला पटकन. आणि त्या येत आहेत, विनोद तावडेजी येत आहेत. आणि मस्त म्हणजे चकाचक होणार आहे. क्या बात आहे. प्रश्नच नाही, सगळे तुमच्यासोबत नेहमीच असतात. आणि ही एक अत्यंत सुंदर सोहळा असणार आहे. यात संगीत रजनीच आपण म्हणायला हवं. आणि जसं आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय, तर सुरुवातीला आम्हाला काय भेट द्याल, तुमच्या आवडीची कुठली? माझी देखून सुरुवात झाली ते केतकीच्या बनी, तुम्हाला ऐकवतो. वा. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. क्या बात आहे. खरंच ही गाणी जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा तो सगळा सुवर्णमयी काळ आठवतो समोर. आणि त्या सगळ्या काळाचे सुवर्ण साक्षीदार तुम्ही आहात. आणि ती एक जर्नी खूप वेगळी होती. त्या सुरुवातीच्या दिवसांची काही आठवण आमच्याशी शेअर करा. जेव्हा हे गाणं चालू होतं तेव्हाची एक घडलेली घटना सांगतो मी. हरिप्रसाद चौरसिया फ्लूटसाठी होते. आज एवढं त्यांचं नाव आहे, पण तेव्हा ते नवीन होते, म्हणजे एवढे नाव नव्हतं. तर ते आले होते वाजवायला माझ्या प्रेमाखातर. आणि रिहर्सलच्या वेळी म्हणाले, तुम ऑल इंडिया रेडिओ के अप्रूव्ड हो क्या? म्हटलं ते काय असतं, म्हणजे मला माहिती नव्हतं. ते म्हणाले, नाही नहीं, वो होने से क्या होता है, तुम रेडियो के लिए काम कर सकते हो, TV के लिए काम कर सकते हो, और कहीं भी काम कर सकते हो. तर ते असणं जरुरी आहे. दरवेळी लागेल असं नाही, पण असलं. तर म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मला म्हणाले, हे गाणं संपलं की आपण टॅक्सी करूया, ऑल इंडिया रेडिओला जाऊया. कारण काय, आम्हाला तिथून जवळ होतं. HMV कुठे होती, तर फिरोजशाह मेहता रोडला, फाउंटनला. तिथून टॅक्सी केली की ऑल इंडिया रेडिओ सचिवालयाकडे. आणि मग गेलो आम्ही तिकडे. फॉर्म बी मागवला त्यांनी आणि भरला बिरला. त्यांनी स्वतःची सही केली तिकडे खाली आणि सांगितलं हे दिल्ली भेज दो वगैरे, ऑर्डर केल्यावर. आणि 15 दिवसांनी मला B हाय ग्रेडचं कार्ड आलं की आता तुम्ही अप्रूव्ह झालेला आहे. तर अशी म्हणजे प्रेमाची माणसं मिळाल्यामुळे मी आजपर्यंत 40 वर्ष 45 वर्ष काम केलं, ती
ऊर्जा त्यांच्यामुळे मिळाली मला. आणि जसं तो सुमन कल्याणपूरजी त्यांच्यासोबतचा तो एक संगीतमय प्रवास आहे, तर त्याची कसं तेव्हा त्या आठवणी कशा? मला संगीतकार बनवण्यामध्ये सुमनताईंचा पुष्कळ मोठा हात आहे. म्हणजे एक वादक म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्या ऑर्केस्ट्रा करायच्या, म्हणजे स्वतःची गाणी, आणि दिल्ली, मद्रास, कलकत्ता वगैरे ठिकाणी करायचं. तर त्यांच्याकडचा हार्मोनियम मला कल्याणजी आनंदजीकडे गेला. हां, तर ती जागा खाली झाली होती. तर माझं नाव कोणीतरी त्यांना सांगितलं, अशोक हार्मोनियम खूप छान वाजवतो, तुम्ही त्याला बघा, ट्राय करा म्हणून मला बोलवलं. ऑडिशन झाली. तेव्हाही ऑडिशन होती सर? हो, ऑडिशन म्हणजे तुला पसंत पडलं पाहिजे ना समोरच्याला. नाही मी किती बरं वाजवत असेल, पण त्यांनी ठरवलं पाहिजे. तर ते झालं, गेलो काय वाजवा, हे वाजवलं, ते वाजवलं. तेव्हा शंकरजी किशनचं माझं भूत चढलेलं होतं डोक्यात, कारण ते म्हणजे गुरु म्हटलं पाहिजे माझे. कारण सोपी गाणी, सोपं म्युझिक, म्हणजे म्युझिकसुद्धा आपण गुणगुणतो बघ, ता दरडरडा दरडरडा, आणि मग गाणं म्हणतो मेरा जूता है जपानी किंवा काय. तर म्युझिक सोपं, गाणी सोपी, त्याच्यामुळे ते आपलीशी वाटतं. म्हणजे ज्याला गळा नाही किंवा काही, त्यालाही वाटतं की आपण गुणगुणावं. मग ते कसंही असून दे, बेसूर असून दे किंवा काय, प्रत्येकासाठी ते आपलंसं होणारं संगीत. त्याच्यामुळे माझ्यात पण तो म्हणजे संस्कार झाले माझ्यावरती, की माझी आता तू आभाळाम्याची गाणी ऐक किंवा वादळ वाट. तर सोपी असतं. म्हणजे तुला गाणं येतं नाही येतं हा प्रश्न नाही, पण प्रत्येकाला वाटतं की आपण माया आभाळ असं गात असतं प्रत्येक. मी जेव्हा शो करतो तेव्हा असे ऑडियन्स समोर बसलेला असतो, तर माझ्याबरोबर गातो तो. म्हणजे असं लिप मुवमेंट चालू असते, त्याचे बरं वाटतं. म्हणजे प्रत्येकाला आपलंसं वाटतं ते गाणं. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, जळे तोच सय मेरे रा रा रे, ढळतो तो अश्रू सुटते तो संग, दाटले ती माया ढळे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा डोहा कोटी गूढ माया, आभाळ माया आभाळ माया. आणि मला तो काळ एवढ्यासाठी आठवतो, त्या काळामध्ये महाभारत, रामायण हे हिंदीमध्ये सिरियल्स लागायचे, आणि मराठी मालिकांचं हे संगीत सुद्धा तितकंच लोकप्रिय तेव्हा ते लागलं की त्यावेळी रस्त्यावर सामसूम असायची, ट्रॅफिकच नसायचा. तसंच ह्या गाण्याचं व्हायचं. हे लागलं की सगळं सामसूम आणि सगळं घराघरातून आभाळ ऐकायला. नक्कीच ऐकू यायचं. आणि अनेकांच्या कॉलर ट्यून, मोबाईल ट्यून सुद्धा त्या झाल्या होत्या. मालिकेचं संगीत, मराठी मालिकेचं संगीत लोकप्रिय झालं हा तो काळ होता. सर, मालिकांचं संगीत करताना तेव्हा ती कशी मजा येत होती? कारण काहींनी मालिकांना तेव्हा तेवढं सिरियसली घेतलंही नसेल कदाचित, पण तुम्ही त्याही गाण्यातून आम्हाला काहीतरी जादू दिली. मला असं वाटतं की ह्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली. सिरियलचं टायटल सॉन्ग करायची. कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सई परांजपेची 3-4 सिरियल्स केल्या होत्या, पण त्याला नुसतं म्युझिक असायचं, जसं पिक्चरला असतं ना एक म्युझिक. टायटल सॉन्ग हे कशामुळे, राजदत्त साहेबांचा फोन आला मला, डिरेक्टर, की अशोक एक मी पण करतोय मराठी सिरियल गोट्या नावाची, आणि त्याचं एक गाणं करायचं. मला इतका आनंद झाला. म्हणजे गाणं म्हटलं की संगीत करायला आनंदच होतो. तर दुसऱ्या दिवशी आले, बसले, म्हणाले हे गाणं आहे. तर म्हटलं बरं. मला म्हटलं जरा, तेव्हा VHS करून ह्याला द्यावी लागायची चॅनेलला. त्यांनी पहिला एपिसोड ओके म्हटला की मग परमिशन मिळायची, हां चला 13 भाग करा, 13 भागात संपायचे. तर मी म्हटलं जरा थोडंसं दाखवा, म्हणजे एक माहोल जरा कळेल मला काय आहे ते. आणि त्यांनी गोठ्याचं ते VHS लावले आणि बघितलं. मध्ये गाण्याकडे बघतोय, मध्ये ते बघतोय. 5-10 मिनटं म्हटलं बंद करा. मी ऐकू का? अरे तू पेटीला हात नाही लावला, तू ऐकवतोच का? म्हटलं एक मनामध्ये तयार झाले ट्यून, तर ते ऐकू. अरे म्हणाला ऐकव. तर बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. खरंच खऱ्या अर्थाने ओल्या मातीचा गंध होता. आणि मजेशी गोष्ट सांगतो, त्यावेळी टायटलची मी शिवाजी बारला संध्याकाळी फेरी मारायला जायचो, म्हणजे 2-3 राऊंड घ्यायचो. तर त्यांच्या आया बिया यायच्या मला भेटा, कट्ट्यावर बसलेलं असतं ना. पत्की साहेब 1 मिनिट बोलायचं आहे. म्हटलं काय, तुमचं ते TV सुरू झाला संध्याकाळी 7 वाजता की आमच्या लहान लहान मुलांची खाण्याची वेळ असते, खात नाही असं, पण हे टायटल लागलं की वेड्यासारखं अशा TV कडे बघत राहताना आम्ही त्यांना भरवतो. तर आमचा फायदा झालाय म्हणे. सुमनताईचं गेलो म्हणजे 69ची गोष्ट सांगतोय मी. त्यांच्याकडे माझी सुरुवात झाली प्रोग्रामची आणि 3-4 महिन्यातच आम्हाला कल्याणपूर त्यांच्या मिस्टरांचा फोन आला, अशोक आपण वेस्ट इंडिजला चाललोय. म्हणजे गेला देव जेव्हा छप्पर फाडून देतो म्हणतो ना, तसंच एक तर सुमनताईची परदेशी प्रवास म्हणजे अगदी गोष्ट. तर सगळ्यांना सूट बीट अगदी नवीन बॅग बिग अगदी मजा होते ते सगळे. आणि क्रेज असताना बोईंग 747 तेव्हा नुकतं हे झालं होतं, बोईंगमध्ये बसायला मिळणार, हे एक आनंद वेगळा होता परत. तर ते झालं आणि आम्ही नोटेशन करायचो तेव्हा. म्हणजे त्यांनी 50 गाणी काढली होती, हिंदीतली 25 गाणी, तामिळची 2 गाणी, गुजराती, पंजाबी, कारण तिकडे सगळ्या जातीची माणसं असतात. तर त्यांना प्रत्येकाला खुश करण्यासाठी म्हणून आणि ते त्याचं नोटेशन करणं, त्याचं कॉर्ड्स काढणं, त्याचं हे करणं ते. तर ते शरू बर्वे म्हणून त्यांचा सेक्रेटरी होता, कित्ते भंडारी हॉल दादरला, त्याच्यावरती आम्ही बसून करायचो आणि संध्याकाळी रिहर्सल मग हे करा असं ते चाललेलं असायचं. तर शरू बर्वे काय म्हणाला, अशोक तू पेटी चांगली वाजवतो, नोटेशन करतो, नंतर कॉर्ड्स काढतो, गुणगुणतोही चांगला तू, तर म्हणजे सगळे गुण तुझ्याकडे, तू संगीतकार का नाही बनत. म्हटलं त्याच्यासाठी तपश्चर्या लागते रे, एवढं काय साधं काम नाही ते. म्हणजे तुला रागाची माहिती पाहिजे, हे पाहिजे, सगळं आलं पाहिजे, फक्त नोटेशन करता आलं म्हणजे संगीतकार नाही. ते म्हणाल ते तुला आपापल्या प्रवासामध्ये तुला सगळं होणार. बरं माझं आणखीन नशीब म्हणजे त्याच काळात मत्स्यगंधेची गाणी करायला मग अभिषेकींनी मला बोलवलं, पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणजे. तर त्या दिवशी आम्ही मत्स्यगंधे HMVला 4 गाणी केली. देवाघरचे ज्ञात कुणाला आणि पेटीला मला बोलवलं होतं. माझ्यावर एवढे खुश झाले ते, जाताना संध्याकाळी 4 गाणी करून निघालो, अशोक तू माझ्यावर असिस्टंट राहशील रे, असं इतकं खुश झालं. म्हणजे ते या सगळ्या लेजंड सोबतचा हा प्रवास जो सुरू झाला, एखादा नाट्यपद जर. नाट्यपद म्हणजे आता ते आपल्या इकडे गाणारे कोण नाही, तर ते स्टाईल बदलली. म्हणजे आम्ही लेकुरे उदण झाली केलं होतं बघा, म्हणजे ट्रॅक इकडे वाजतो आणि आर्टिस्ट समोरून गातो लाईव्ह. तर लेकोरीमध्ये तसं होतं. तर इकडे आता प्रशांत दामले आम्हाला मिळाला होता, म्हणजे सुधीर भटांनी जेव्हा केलं, अत्यंत छान गाणारा अभिनेता असं. तर मोरूची मावशी म्हणा, एका लग्नाची गोष्ट, तर ह्याच्यामध्ये आम्ही तो प्रयोग केला होता की इकडे ट्रॅक वाजणार आणि आर्टिस्टने समोरून गायचं. तर त्याच्यातलं एका लग्नाची गोष्ट मधलं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं, मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.
एक संगीतकार म्हणून या सगळ्या नव्या वाद्यांशी सुद्धा आहे का त्या आधुनिक तंत्रज्ञानाशी त्या काळात सुद्धा तुम्ही अगदी फार सहजरित्या त्यांना तुम्हाला आवड सामावलं? पाहिजे. आणि एकतर विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही वावरलं पाहिजे. नाहीतर हल्ली काय होतं, एक गाणं हिट झालं, एक पिक्चर हिट झालं की ते संगीतकार आणि असेच वावरत असतात. तो उल्हास बापट म्हणून आहे, संतूर वाजवतात ते, तर त्याचं चांगलं कॉमेंट्स आहे की प्रत्येकाला स्पॉन्डलायटिस होतं म्हणे. ते असेच वरती, म्हणजे खाली कोण चाललंय, काय ओळख पण दाखवत नाही काय, असं ते तसं आहे. तर नाही, तुम्ही विद्यार्थी शिकत राहा ना, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. ते हे सगळ्या ह्याच्यात आपण आता येतोय समयवर खरं तर, आणि सप्तसूर माझ्याची आठवण ही येतेच, आणि हा कार्यक्रम त्याशिवाय पूर्ण नाही होऊ शकत. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. क्या बात है सर. खऱ्या अर्थाने आज ही मैफल इथे रंगलेली आहे, आणि ही शब्दसुरांची साथ आहे, आणि ही सोनेरी हा सगळा प्रवास आहे. त्यामुळे या पुढच्याही सगळ्या प्रवासासाठी अगदी मनापासून शुभेच्छा, आणि खूप छान वाटलं आज इतक्या छान मनमोकळ्या गप्पा एक मैफिल तुम्ही आम्हाला दिली त्यानिमित्त. बरं, थँक्यू सर. थँक्यू.